संघटनेचे अध्यक्ष काय तर फुल फ्लेक्सिंग चालू आहे फोनची. गाईज ओमकार आणि दिवेश. तर गाईज यांच्यावरती मी असं वाटतं मी एकदम गरीब आहे. आपले महिला मंडळ सुद्धा आलेलं आहे पहिला नंबर लावून. हाय बोल हाय बोल. दक्षिणा काय बोलतो. आलेले सर्व साहेबांचे व पाहुणे मंडळाचे तसेच ग्रामस्थांचे सह्याद्री संवर्धनातर्फे हार्दिक स्वागत. दोन मिनिटं पहिले पारा ठेवते आम्ही गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. प्रथम सन्मान आपल्या सतत पालखीची पूजा करणारे सतत पूजाची सेवा करणारे आमचे दिनेश देशपांडे गुरुजी अध्यक्ष साईनाथ महाराज की जय. चिंतयते कामं तं तं प्राप्नुवाप्स्यसे. भूतविच्छितकामस्य साईनाथ महाराज कृपा आशीर्वाद प्राप्तिविच्छितकामना सिद्धिरस्तु. देवता आशीर्वाद प्राप्तिस्तु तथास्तु. तसेच साईनाथ महाराज की जय. बोलता नाही गावात बरोबर आहे. तुला पण समजायला पाहिजे. मावशी आहे तुझी अशी आली रोजचं चहा पाणी पाहिजे. लगीन झाल्यापासून एक स्कीम ठेवले. कोणत्या पाहुणे आला ना पाहिजे ते घ्यायचा करायचा मला द्यायचा तुम्ही करायचा.
तर गाईज ही बघा गावातली माणसं एकदम लेट येत आहेत. तर गाईज आता आम्ही चिपळूणपर्यंत आलेलो आहे. म्हणजे पहिले टेस्टला होता, आता इकडच्या साईडला ईस्टला आलो आहे. आणि माझ्यासोबत आहे आता रिया भोईर, लेट कमर, आणि बाकी आपली पालखी तर थांबलेली आता बघू शकता पुढे. आणि आत्या पण आल्या, तर तुम्हाला आत्याकडे जाऊन भेटतो. गाईज ही बघा फोर व्हीलरवाली माणसं. हा बघा पाट्याचं भूषण भोईर आणि दादू पाटील युवीन. काय युवी बघा, युवीन स्वरावरती आहेत. गाईज ओमकार आणि दिवेश. नक्की जरा पाय लावून घ्या ना, या मग पाय लावून घ्या, या या तर गाईज आता आम्ही साई मंदिर सुद्धा सोडलेला आहे टिटवाळ्याचा. आणि बघू शकता आपल्यासोबत कोण आहे. आपल्यासोबत युवी. युवीन इथं बघ, इथं बघ, इथं बघ. हाय कर, हाय कर, हाय कर. हाय हाय बोल, हाय बोल. होय मामाला आवाज दे. मामाला आवाज दे, मामाला आवाज दे, मामाला आवाज दे. बोलिए बोलिए ये बाबू. तर गाईज आता चालत चालत आता आपण आलो. कुठपर्यंत आला तो, हे जागे नाव काय, निंबोली पर्यंत आलो चालत. आणि इथे एक स्टॉप होणार गाईज. नक्षिता मावशी, दादू, वहिनी आणि रिया. आम्ही फायबर चालू केली कुठून, भांड्यापासून. तिकडे आरती केली, फर्स्ट आरती आपण तिकडनं. आणि आता निंबोलीपर्यंत आलोय. आधी आपण आता पालखीला खडोलीपर्यंत सोडणार आहे. बाबा की जय, साईनाथ महाराज की जय. A few hours later. तर गाईज आता आम्ही श्री स्वामी समर्थ मठात पोचलो आहे.
खडवलीला इथं आपला दुपारचा स्टे असणार आहे. पालखी मागे आम्ही पटापट चालत पुढे. बघला काही बघला उडता येत नाही वाटतं. मारू नको उडत नाही काय नाही उडत. बघला तुम्ही बघला चावतो तो. तर गायस पालखी आलेली आहे मठात. गायस आता जेवण वगैरे स्टार्ट झालेलं आहे. लाईन लावलेली आहे. तर आपले महिला मंडळ सुद्धा आलेले आहे पहिला नंबर लावून. पहिला नंबर महिला आरक्षण. तुम्ही मागं होतं ना रे महिला आरक्षण. आतमध्ये जाऊ शकता. दुसरी नक्षत्र मावशी आपले हे तुम्ही पाठीमागं होतं ना पुढे कसं आलं. जेव्हा तुम्ही आम्ही नंतर बसतो. प्रोटीन आपल्या आत्या आणि मावशीचा. जेवण आलेलं आहे. तुम्ही जेवण पदार्थ बघू शकता. दाल भात, पापड, पनीरची भाजी, वाटाण्याची भाजी, प्रसाद आणि लोणचं लागलं. बाकी सर्व मंडळी इथं समोर बसतात. आणि भूषणला चालत आला विचार आमच्यासोबत. अरे मेन मुमेंट.
आकार आकार महाराज की जय. तर गाईज पालखी आता निघालेली आहे इकडनं. A few hours later. गुड इव्हनिंग गाईज, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आपलं ब्लॉग कंटिन्यू चालू आहे माझ्या पुन्हा एक स्वागत माझ्या व्हिडिओमध्ये. तर गाईज आतापर्यंत बघितले कशी पालखीच्या मी सुरुवात करतो टिटवाळ्यावरून साई पालखीची. हा गाईज मी नेहमीच आहे माझं झालं आहे. आता मी इंट्रो द्यायचाच विसरलो गाईज. तो गाईज मी आता ते थोडक्यात सांगाल तुम्हाला काय होतं. तर गाईज साई पालखीची आगमन होतं आज आमच्या इथे. इकडनं जाणार ती डायरेक्ट शिर्डीला. आम्ही खडोली पण सोडायला गेलो गाईज. हा गाईज, आणि मी तुम्हाला सांगितलं नाही पालखीचं इन्फॉर्मेशन दिली नाही थोडक्यात. म्हणजे ती इन्फॉर्मेशन मी तुम्हाला एक तर एंडला देईल. पालखीच्या एंडला आम्ही जाणार आहे परत शिर्डीला डायरेक्ट. नाही तर आधीमध्ये गेलो आम्ही राऊंड मारायला. तेव्हा आम्ही तुम्हाला तिथं जे त्याचा जो ग्रुप आहे, संस्था आहे, त्या संस्थेशी तुम्हाला भेटू, त्यांच्याशी संवाद साधू, आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ, त्यांना आपण विचारू काय प्रश्न माझ्या मनात आहेत तेव्हाच होतं. पण तेव्हा मला प्लॅनचं काय प्लॅन बोलता ब्लॉग बनवायचा माझा विचार प्लॅन पण नव्हता गाईज. तर दादू बोलला बनव आता, म्हणून मी विचार केला हा चालेल ठीक आहे आता आगमनचा बनवतो, मग नंतर डायरेक्ट शिर्डी पोहोचल्या बनवतो. तर गाईज आता एवढा मी कंटिन्यू चाललो गाईज. टिटवाळापासून तर खडवलीपर्यंत 20-30 किलोमीटर क्रॉस एवढा चाललो आम्ही. तर घरी मस्तपैकी झोपलेलो बहिणी दादू आम्ही सर्व. तर आत्ता जस्ट लगेच दादू उठला आणि बोलला की मला फोन घ्यायचा आहे नवीन. माहिती प्लॅन चाललेला आहे घ्यायचा आयफोन घ्यायचा. तर गाईज फायनली आम्ही फोन घ्यायला चाललेलो आहे. आता मी पण फ्रेश होऊन रेडी झालो आहे. केस अजून वाढत नाही गाईज माझी, कोई बात नाही. तर आता दादू कार आणायला गेला आहे. दादू येणार कार घेऊन, मग आम्ही निघू. बाकी पुढे काय आहे ते थोडा वेळ तुम्हाला सांगू. गाईज फायनली आपली कारसुद्धा आलेली आहे आणि आम्ही निघालो आहे आता. बघू शकता दादू पण फुल रेडी होऊन ब्लॅक, आणि वहिनी पण ब्लॅक. तर गाईज आम्ही फक्त फोन घ्यायला चाललो आहे असं मला वाटतं असेल, पण आम्ही फिरायला सुद्धा चाललो गाईज. म्हणून बघा ना ड्रेसिंग तर बघा दादूची, शूज पण घातले दादूने. आणि वहिनी जाऊ द्या चला फिरायला. तर गाईज यांच्यामध्ये मी असं वाटतं मी एकदम गरीब आहे, गरीब वाटायला लागला आता. जाऊ द्या आता ब्लॅक पॅन्ट आहे माझी. तर गाईज चला आता डायरेक्ट आम्ही मग फोन शॉपमध्ये जाऊन भेटतो. दादू तर गाईज फायनली फोन आलेला आहे. बघवा करा ओपनिंग. स्टेप बाय स्टेप, एक तुम्ही एक दादू. खुश मग वहिनीला एक्सचेंज केल्याशी फोन आता. घे दादू घे लगेच. फुकी मी कॅमेरा बंद नाही करणार. गाईस फायनली फोन आलेला आहे आपल्याकडे. आता व्लॉगिंग ह्याच्यातून होणार. A few moments later. तर गाईज आता आम्ही मोमोज खायला आलो इथे, आणि बघा आम्हाला खोम भेटलाय तनिषा आणि भूपेश. गाईज बघा आता पुढचे ब्लॉग आपले याच्यामध्ये बनवू प्रो मॅक्समध्ये. काय तर फुल फ्लेक्सिंग चालू आहे फोनची. एक पण साधा फोन नाही आमच्याकडे, एक पण नाही. माझा पण आयफोन. अरे नको, स्पायडरमॅन एडिशन मला आहे OnePlus वेब आले त्याला.
2 hours later. गाईज फायनली मी घरी आलेलो आहे. हा गाईज आता तुम्हाला सांगायचं विसरलो, पायवारीला मी सुद्धा होतो गाईज पालखीसोबत, पण ते घरी थोडासा इश्यू चालू होता आणि माझी एक्झामसुद्धा चालू आहे. आता 2 दिवसा एक्झाम संपेल आणि बाळाचा मला फोन आला होता. बाळादा मला बोलला की तुझी जशी एक्झाम होईल ना तसं आपण जाऊ. आता एक्झाम फ्रायडेला संपते तर आम्ही सॅटर्डेला जाऊ. तिकडनं चालत चालत जिकडं असेल पालखीच्या ज्या लोकेशनला असेल त्या लोकेशनपर्यंत जाऊ आम्ही पहिले 4 व्हीलरमध्ये. मग तिकडनं चालू शिर्डीला डायरेक्ट आणि त्याच्या शिर्डीला आम्ही पोचू ट्यूजडेला, तेव्हा गुरु नानक जयंती आय थिंक सो. हां गुरु नानक जयंती आहे तेव्हा वाटतं. आणि जेव्हा पोचू मंगळवारी पोचू. हां मग मंडेला वहिनी मम्मी सांगितले हा गाईज दादूला 70 Pro Max घेतला आहे. मी दादूनी घेतलं आहे सेल्फ. मग मला तोंड असं झालं होतं, दादूने मला काय घेतलं बघायचं आहे. एअरपोर्ट्स प्रो. बस इतने में खुश हो गया गाईज. आणि ते दादू मला बोलला टेन्शन नको घेऊ, हा प्रो मॅक्स आपल्या ब्लॉगसाठी आहे, आपल्या ब्लॉगसाठी. तर आता सीडीचा जो काही मला ब्लॉग बनेल डायरेक्ट सीडीचा पोचू तो आला का, तो जो पण काय ब्लॉग बनेल तो 17 Pro Maxमध्ये बनणार. कारण की नवीन फीचर्स आहेत गाईज, एकदम भारी भारी फीचर्स आहेत, ते आपण ट्राय करूया. हा गाईज आणि आजच्यासाठी एवढंच. याच्यानंतरसुद्धा पायवरचे ब्लॉग येतील जेव्हा मी जाईल तेव्हा. सॅटर्डे संडे मंडे ट्यूजडेचं तर प्रो मॅक्सवाला आहे. सॅटर्डे संडे मंडे 3 दिवसाचे ब्लॉग बनतील. तर गाईज आजच्यासाठी एवढंच. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका विसरू. बाय बाय.